महाराष्ट्र. मी ऍडव्होकेट नीरज कुमार. आज आपण या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही संस्थेचा बॅनर घेऊन नाही, तर लोकशाहीचा आणि या संविधानाचा सन्मान टिकवण्याकरिता दिल्ली येथील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत. काय चूक होती मुलांची? त्यांच्या हातात शस्त्र नव्हतं, त्यांच्या हातात शास्त्र होतं. शास्त्र म्हणजे पुस्तक होतं, संविधान होतं. त्यांच्या हातात दगड नव्हती. या देशातील एका जिल्ह्यातून, एका राज्यातून आलेले सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी या देशाचा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन त्या ठिकाणी दिल्लीला जंतर मंतरला पोहोचले होते. त्यांना काय मिळालं? या क्रूर, या मगरूर, हुकुमशाही करणाऱ्या हिटलरशाही सरकारच्या लाठ्या. आज मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारला प्रश्न विचारू इच्छितो. जर आपल्या हक्कासाठी, या देशासाठी, न्यायासाठी जर प्रश्न विचारणं हे गुन्हा असेल, तर या देशातील तमाम तरुण हा गुन्हा वारंवार करतील. बघूया तुमच्या लाट्यांमध्ये किती ताकद आहे ते. ज्या देशाचा राजा अशिक्षित, अनपढ, अनाडी असतो, ज्या देशाचे सत्ताधारी हे तरीपार गुंड असतात, त्या देशामध्ये सर्वात प्रथम शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली जाते. आणि दुर्दैवाने आपल्या देशात ते सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित आणि संघर्ष करा. या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, शिकलेला माणूस विचार करू शकतो, तो प्रश्न विचारू शकतो. या सत्ताधाऱ्यांना जा विचारू शकतो, हिशोब विचारू शकतो, आपल्या टॅक्सच्या पैशाचा तो हिशोब विचारू शकतो. म्हणून या सत्ताधाऱ्यांची माणसं अशी आहे, जर लोक अशिक्षित असतील, अनपढ असतील, अनाडी असतील, तर यांचे भक्त होतील. त्या या देशाच्या समस्यांवरती त्यांच्याशी जा विचारणार नाही, प्रश्न विचारणार नाही. काही या देशामध्ये या भ्रष्ट जनता पार्टीचे काही अंधभक्त तयार झालेले आहेत आणि या देशाच्या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की या देशातील प्रत्येक नागरिक आमचा अंधभक्त व्हायला पाहिजे. त्यांनी या लोकशाहीच्या प्रश्नावरती, संविधानाच्या अधिकारावरती बोललं नाही पाहिजे. म्हणून ही हुकुमशाही, ही दडपशाही सुरू आहे. शिवकालीन इतिहास आम्हाला शिकवतो, बचेंगे तो और भी लढेंगे, परंतु सध्या स्थिती अशी नाहीये. सध्या स्थिती अशी आहे, लढेंगे तो ही बचेंगे. आज लोकशाहीच्या रक्षणाकरिता, या बाबासाहेबांचा, संविधानाचा आणि आपल्याला लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये मिळालेल्या अधिकारांच्या रक्षणाकरिता आपल्याला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, रस्त्यावरती उतरावं लागेल. त्याशिवाय आता पर्याय नाही. दिल्लीमध्ये जे विद्यार्थी आंदोलन करतायत, काही अंधभक्त, हे भक्तुल्ले, त्यांना म्हणतात हे देशद्रोही आहेत, हे धर्मद्रोही आहेत. या निषेध आंदोलनामध्ये उपस्थित असलेले मला वाटतं बहुतांश जण हिंदू आहेत, अधिकांश जण हिंदू आहेत. आम्ही सर्वजण स्वाभिमानी, राष्ट्रभक्त, देशप्रेमी, अभिमानी हिंदू आहोत. आणि हे सांगण्याकरिता आम्हाला कुठल्या तडीपार, अशिक्षित, अनाडी नेत्याची गुलामी करण्याची गरज नाही. होय, आम्ही कट्टर हिंदू आहोत, परंतु आम्ही एका भ्रष्ट जनता पार्टीचे अंधभक्त नाही आहोत. म्हणून आम्ही धर्माच्या नावाखाली या देशाच्या संविधानाची पायमल्ली होऊ देणार नाही. आम्ही या लोकशाहीवरती गदा येऊ देणार नाही. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावरती उतरलोय. फक्त हिंदू या नावाकरिता जर तुम्ही या सत्ताधाऱ्यांचं रक्षण करणार असाल, त्यांचा पाठराखण करणार असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, रावण हा देखील महापराक्रमी, महाविक्रमी, ब्राह्मण हिंदू होता. परंतु त्याच्या अहंकारामुळे त्यांनी चुका केला आणि त्या चुकांमुळे आज संपूर्ण रामायण घडलं. आज या देशात सुद्धा
एक अहंकारी माणसाच्या हट्टापायी आज या संपूर्ण देशात महाभारत सुरू आहे आणि हा देश पेटून उठलाय. देशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये जाळपोळ सुरू आहे. ते एका अहंकारी सत्ताधाऱ्याच्या हट्टापायी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आज पुलवामा मध्ये हजारो किलो आरडीएक्स कुठून आलं? आज पहलगाम मध्ये दहशतवादी AK-47 घेऊन कुठून घुसले? याचा शोध या सरकारने लावू शकलेले नाहीये. मात्र सोनम वांगचुक हे चायनीज एजंट आहेत, या भक्त्यांनी बरोबर शोध लावलाय. म्हणजे देशाच्या इंटेलिजन्सचा किती मोठा हे फेल्युअर आहे. ते म्हणतात त्या दिल्लीमध्ये आंदोलन करणारे हे विद्यार्थी दहशतवादी आहेत. मी म्हणतो होय, ते दहशतवादी आहेत. मग तुमचा गृहमंत्री काय झोपलेला आहे का? देशाच्या राजधानीमध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तिथं दहशतवादी जर जमा झाले असतील तर सर्वात प्रथम अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेऊन. आणि जर ते दहशतवादी नसतील तर मग ते विद्यार्थी आहेत, ते नीटचे विद्यार्थी आहेत, त्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत हे सांगून तुम्ही नाक घासून त्यांना दहशतवादी म्हणून तुम्ही लोकांची माफी मागितली पाहिजे. आणि ते शिक्षणासाठी आणि एज्युकेशन सिस्टम बदलण्याकरिता त्या ठिकाणी आंदोलन करतायत म्हणून त्या नालायक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे. आज जवळजवळ महिना उलटत आलाय, आंदोलन करते त्या ठिकाणी बसलेत, पण ते धर्मेंद्र प्रधान आपल्या राजीनामाचं पत्र लिहू शकत नाही, कारण की त्यांची शैक्षणिक पात्रता ठेवली नाहीये की ते पत्र लिहू शकतील. आज धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांची मुलगी परदेशात शिकते. या सत्ताधाऱ्यांच्या मुली परदेशात शिकतायत, मुलं परदेशात शिकतायत. अर्थात या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती त्यांना विश्वास नाही, त्यांना भरोसा नाही. म्हणजे आपण आपला बाप ज्या खात्याचा मुख्य मंत्री आहे त्या खात्यावरतीच आपल्याला भरोसा नाही, असं त्या धर्मेंद्र प्रधानच्या मुलीने दाखवून दिलेलं आहे. हा देश कुठे चाललाय? या देशाची शिक्षण व्यवस्था कुठे चाललेली आहे? आपण याच्यावरती प्रश्नचिन्ह कधी उपस्थित करणार? आज कल्याणपूर्व शहरातून या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होणे अपेक्षित होता, परंतु अजूनही आपण झोपलेलो आहे आणि आपल्याला याच गोष्टीची लाज वाटली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, इतिहास साक्ष देईल, ज्यावेळेस या राज्यावरती या देशावरती संकट आलं होतं, ज्यावेळेस भ्रष्टाचारी, गुंडगिरी, अन्याय, बेईमानी, भ्रष्टाचारींनी डोकं वर काढलं होतं, काही अंधभक्तांनी फक्त आपल्या पक्षाच्या भक्तीपायी बुक घेऊन गप्प बसले होते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या रक्षणाकरिता आणि संविधानाचा सन्मान टिकवण्याकरिता तुम्ही रस्त्यावरती उतरला होता. येणारी पिढी जेव्हा हा काळ आठवेल त्यावेळेस ती पिढी फक्त एवढंच सांगेल, या सत्ताधाऱ्यांच्या समोर काही लोक झुकले, काही लोक विकले गेले, काही लोक सरेंडर झाले, मात्र तुम्ही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. तुम्ही या लोकशाहीच्या रक्षणाकरिता, या देशाच्या विद्यार्थ्यांच्या हक्काकरिता ठामपणे, छाती ठोकपणे या हुकुमशाही सरकारच्या विरोधात उभा होतात. येणाऱ्या काळात तुमचे भाऊ, तुमचे बहिणी, तुमची मुलं, या शहराचा, या राज्याचा, या देशाचा प्रत्येक नागरिक, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला एक एक कण साक्ष देईल की तुम्ही या स्वाभिमानासाठी, या देशाच्या रक्षणाकरिता लढत होता. जुल्मी जब जब जुल्म करेगा, सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. इन्कलाब, इन्कलाब. अरे या धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? अरे अन्नाला धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय?